नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा क्वेश्चन पेपर आहे हा जो मी बनवलेला आहे घेतलेला आहे। तर आता सगळ्यांना प्रश्न असेल की एएनएम आणि जीएनएमचा सेम कसा काय असू शकतो क्वेश्चन पेपर। तर प्रश्न कसा आहे माहिती आहे, दोन्ही स्टुडंटसाठी ह्याच्यातले कोणतेही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ह्याच्यातले रिलेटेड कोणतेही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। त्याच्यासाठी हा क्वेश्चन पेपर आहे, त्याचे आन्सर पण मी फिलिंग द ब्लँक्स म्हणजे फर्स्ट क्वेश्चन पेपर आहे, त्याचे आन्सर आणि फिलिंग द ब्लँक्स हे दिले। बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो की एएनएम खूप वेगळा आहे जीएनएम, पण त्यातले कम्युनिटीमध्ये चाइल्ड हेल्थ नर्सिंग जे सेकंड इयरचं आहे जीएनएमच्या आणि एएनएम चं आहे, तर त्याच्यामध्ये सिमिलरिटी आहे, कारण तोच बुक्स असतात थोडेफार त्याच्याच टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। तर त्याच्यात वरी करण्यासारखं काही नाही की एएनएमचं मग आणि जीएनएमचं तर सेम म्हणजे क्वेश्चन असतात ते सेमच असतात, कारण तुमचं कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे, चाइल्ड हेल्थ नर्सिंग आहे, मिडवायफरी आहे एएनएमचं, तेच पुढे एएनएम जीएनएम फर्स्ट इयरला पण कम्युनिटी आहे। त्याच्यानंतर न्यूट्रिशन जे आहे ते सुद्धा जीएनएम स्टुडंटसाठी आहे। तर ते थोडं सिमिलरिटी आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे क्वेश्चन तुम्हाला एएनएमला जे लागू होतात ते जीएनएमला सुद्धा फर्स्ट इयरच्या स्टुडंटनाही लागू होऊ शकतात। त्याच्यानंतर एएनएम सेकंड इयरचं जे मिडवायफरी आहे ते जीएन म्हणजे जनरली तुम्हाला नॉलेज म्हणून सांगते, जीएनएम थर्ड इयरला पण तेच थोडे क्वेश्चन पडू शकतात। चाइल्ड हेल्थ नर्सिंग जीएनएम सेकंड इयरचं पण तसंच आहे। मेडिकल सर्जिकल नर्सिंग ते सुद्धा एएनएमला पण आहे, जीएनएम स्टुडंटला सुद्धा आहे, पण एएनएममध्ये त्याचा क्वेश्चन म्हणजे वेगळा प्रकारचा येतो। आता जीएनएम सेकंड इयरला मेडिकल सर्जिकल नर्सिंगचे 2 पार्ट आहेत, तसं स्पेसिफिक नसतो, तो आपल्या डिटेल्समध्ये आहे तो। तर अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला नॉलेज पाहिजे। बऱ्याच लोकांना क्वेश्चन पडेल की एएनएमचा आणि म्हणजे माझे असतात रिलेटेड, कालचा एक व्हिडिओ होता, तर मग असं कसं काय, तर ते याच्यासाठी की तुम्हाला आता हे कम्युनिटी हेल्थ ह्याच्यातलं दोन्ही स्टुडंटला कोणताही क्वेश्चन येऊ शकतो, तुम्हाला नॉलेज पाहिजे किंवा ह्याचं हे पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही क्वेश्चन पेपर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे। ह्याचे क्वेश्चन 1मध्ये जो 15 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे, दोन्ही स्टुडंटला परीक्षेत ह्यातले कोणतेही प्रश्न पडू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हा 5 मार्काला फिलिंग द ब्लँक्स विचारला जातो, 5 मार्काचा प्रश्न। तर पहिला आपण बघूया, पहिली फिलिंग द ब्लँक्स काय आहे। डॉट्स हे औषध प्रणाली डॅश या रोगाचा उपचार करण्याकरता वापरली जाते। डॅश ही म्हणजे डॉट्स ही प्रणाली डॅश ह्या औषधाकरता वापरली जाते, तर कोणता आहे, क्षयरोग हे आन्सर बरोबर आहे। त्याच्यानंतर लोहाच्या कमतरतेमुळे डॅश हा आजार होतो। लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होत असेल तर रक्तक्षय होतो, अनिमिया त्याला बोलतात। हा आजार लोहाच्या कमतरतेमुळे होतो। त्याच्यानंतर तिसरं आहे, डॅशची निर्जंतुकीकरणाची सर्वात खात्रीलायक पद्धत आहे। ऑटोक्लेव्ह जी पद्धत आहे ती निर्जंतुकीकरणाची खात्रीलायक पद्धत आहे, कारण याच्यामध्ये स्टीम दिली जाते, वाफेने जे मायक्रो वगैरे असतात, व्हायरस विषाणू जीवाणू जे काय असतात ते सगळे ऑटोक्लेव्हमुळे डेथ होतात त्यांची, कारण ते पुरं स्टराईल होतं। तर ऑटोक्लेव्ह सगळ्या हॉस्पिटलमध्ये, सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळीकडे वापरली जाणारी विश्वसनीय पद्धत आहे। सगळीकडे प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ऑटोक्लेव्ह ही पद्धत। त्याच्यानंतर तिसरं आहे चौथा आहे डीपीटी लस डॅश ह्या आजाराविरुद्ध संरक्षण देते। डीपीटी लस कुठल्या आजाराविरुद्ध तर घटसर्प आहे, डांग्या खोका आणि धनुर्वात या 3 म्हणजे आजाराविरुद्ध संरक्षण देते। तर डीपीटी म्हणजे काय, डिप्टेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस हे 3 आजार आहेत, त्याला डीपीटी असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर आकडाकृमीचा संसर्ग डॅश लोकांना होतो, तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे, दारू पिणारे, हॉटेलमध्ये काम करणारे, नायलॉन कपडे वापरणारे, तर अनवाणी जे पायाने चालणारे असतात लोक त्यांना होऊ शकतो। ओके, एक मिनिट करेक्शन करते, नाही तर मग सगळ्यांना गोंधळ होणार। हे आहे आन्सर, अनवाणी चालणारे। त्याच्यानंतर जोडवा लावा आहे,
5 मार्काचा जो प्रश्न विचारला जातो, जोड्या लावा. पहिला आहे लैंगिक संबंधातून पसरणारे रोग, दुसरा आहे रातआंधळेपणा, तिसरा आहे दूरदर्शन, चौथा आहे डायरिया आणि 5वा आहे मुडदूस. त्याच्यानंतर ब गटामध्ये काय आहे, जीवनसत्व, दुःखश्राव्य साधने, एड्स आहे, ड आहे जीवनसत्व ड आणि ए आहे जलसंजीवनी. तर लैंगिक संबंधातून पसरणारे रोग कुठला येईल बरं इथे, तर क येईल. एक मिनटं, एड्स. ओके. त्याच्यानंतर रातआंधळेपणा म्हणजे कुठला असेल, कशामुळे होत असेल, रातआंधळेपणा कशामुळे होतो, तर जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. ओके. त्याच्यानंतर आहे दूरदर्शन. दूरदर्शन काय असेल, तर दूरदर्शन, एक मिनटं परत करूया आपण. लैंगिक संबंधातून रातआंधळेपणा म्हणजे जीवनसत्व तुम्हाला सांगितलेलं आहे. दूरदर्शन म्हणजे दुःखश्राव्य साधन. डायरिया म्हणजे आपण डायरिया हगवण असेल तर आपण काय करतो, तर जलसंजीवनी देतो. ओके. आणि मुडदूस म्हणजे कुणामुळे होतो, जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे डायरिया, मुडदूस हा आजार होतो, त्याला जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे. तर लैंगिक संबंधातून पसरणारे रोग आहे एड्स, क येईल रातआंधळेपणा, दुसरा आहे तर तो जीवनसत्वमुळे, दूरदर्शन आहे दुःखश्राव्य साधन, डायरिया आहे जलसंजीवनी आणि मुडदूस आहे जीवनसत्व ड. तर अशा प्रकारे 5 मार्काला तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं. तर तुम्हाला प्रश्न लिहिताना जेव्हा तुम्ही, आता तुम्हाला एक नॉलेज म्हणून सांगते, जेव्हा पण तुम्ही प्रश्न लिहिणार तर तुम्हाला काय करायचं, एक नॉलेज म्हणून सांगते, लैंगिक संबंधातून पसरणारे रोग, त्याच्यानंतर असं ॲरो करायचं आहे तुम्हाला. ॲरो केल्यानंतर मी आता असं परीक्षेमध्ये लिहायचं नाही, तर तुम्हाला इथे एड्स येणार, एड्स लिहायचं आहे, असं लिहायचं आहे. नाहीतर सरळ हे लिहिणार आणि पुढे, नाहीतर काही स्टुडंट असे करतात, त्याच्यातला पहिल्याचा क, दुसऱ्याचा हे असं रॉंग आहे, असं लिहायचं नाही आहे. तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत आणि हे होणार. तुम्हाला मस्तपैकी छानपैकी पुढचे पहिली प्रश्न जो क्वेश्चन नंबर 1 असं 5 मार्कात परीक्षेमध्ये सोडवून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे खालील विधाने चुकी बरोबर लिहायचे आहे. तर द्विमार्गी संदेशवहन हे एकमार्गी संदेशवहनापेक्षा अधिक परिणामकारक असते. हे चुकी बरोबर आहे का? द्विमार्गी संदेशवहन हे आहे एकमार्गी संदेशवहनापेक्षा जास्त परिणामकारक असते. तर बरोबर आहे याचं उत्तर. काय आहे? तर बरोबर आहे. एकमार्गी संदेशवहनाचा काही उपयोग नाही, कारण एकतर्फी आहे ते. पण जर दोन्हीकडून जर संदेशवहन असेल किंवा बोलणं असेल तर किती छान, कम्युनिकेशन असेल तर किती छान. त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. तर हे आहे बरोबर, असतं लोहाचं प्रमाण जास्त असतं हिरव्या पालेभाज्यांमध्ये. त्याच्यानंतर तिसरं आहे निकोटिक ॲसिडच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा होतो, पेलाग्रा हा आजार होतो. तर हे चूक आहे. कळलं का? निकोटिक ॲसिडच्या ह्याच्यामुळे पेलाग्रा आजार होतो हे चूक आहे तिसरं. त्याच्यानंतर चौथं आहे घरभेटीत फक्त गरोदर मातेची काळजी घ्यावी. घरभेटीत फक्त गरोदर मातेची काळजी घ्यायची असते का गृहभेटीमध्ये? तर नाही. कसं होणार तसं? हे चूक आहे. आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायची आहे, सगळ्यांची विचारपूस करायची आहे. त्याच्यानंतर पोलिओ हा रोग दूषित हवेमुळे पसरतो. चुकीचं आहे. पोलिओ हा रोग दूषित हवेमुळे पसरतो का? नाही. तर हे चुकीचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे चूक आहे, हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. बरोबर बरोबर, चूक चूक आणि चूक अशी याची उत्तरं आहेत. तर सगळ्यांनी बघायचं आहे. ANM नर्सिंग स्टुडंटसाठी सुद्धा, GNM फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी, कम्युनिटी हेल्थ हे तुम्हाला रिलेटेड म्हणजे ह्यातलं कोणताही प्रश्न दोन्ही स्टुडंटसाठी विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.